मिरज तालुक्यातील 3 गावात पोटनिवडणुकीचा बिगुल. वड्डीतील सरपंच निवडीकडे तालुक्याचे लक्ष. राजू वजीर यांनी पुन्हा सरपंच पदासाठी शड्डू ठोकला. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वड्डी, कानडवाडी आणि निलजी बामणी या 3 गावांमध्ये रिक्त असलेल्या 2 सरपंच, 3 सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम आजपासून 7 एप्रिल सुरू झालेला असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष वड्डी येथील थेट सरपंच पदाच्या लढतीसाठी लागलेले आहे. पोटनिवडणुकीद्वारे निवडून येणाऱ्या सरपंच आणि सदस्यांना 4 जानेवारी 2028 पर्यंतची पदाची मुदत मिळणार आहे. आज दिनांक 7 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दिनांक 13 एप्रिल रोजी अंतिम मुदत असून दिनांक 15 एप्रिल रोजी अर्ज छाननी आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे आणि त्याच दिवशी निवडणूक रिंगणात उभे राहिलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 28 रोजी मतदान प्रक्रिया आणि 29 रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. वड्डी गावातील थेट सरपंच पदासाठी राजू वजीर आणि रुपाली सुहास मगदूम हे इच्छुक आहेत. राजू वजीर यांचा गेल्या निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी निवडणूक लढवली होती, पण त्यामध्ये त्यांचा पराभव. आता पुन्हा त्यांनी या पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी शड्डू ठोकला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.